आत्ता मी SNDT कॉलेजला 2011-12ला जेव्हा मला ॲडमिशन घ्यायचं होतं, खूप मोठी वेटिंग लिस्ट असल्यामुळे मला इथं ॲडमिशन नाही मिळालं आणि त्यानंतर मी शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगरला ॲडमिशन घेतलं 11वीसाठी. आणि मला ज्या म्हणजे इथे ॲडमिशन घ्यायचं होतं मीडियासाठी, आज त्याच कॉलेजचं शूट करण्यासाठी, स्क्रिप्टिंग करण्यासाठी, मीडियाचं काम करण्यासाठी मी आज आले होते SNDTला. आणि एवढ्यावरून मला एक गोष्ट तर कळली की स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेस एज्युकेशन नाही तर कधी कधी स्किल्स आणि इच्छाशक्ती सुद्धा प्रबळ असावी लागते. 2011 साली सेम कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल की नाही म्हणून वेटिंग लाईनमध्ये उभी असलेली मी, घाबरलेली मी, ते आज 2026 मध्ये ॲज अ प्रोडक्शन हेड म्हणून एका मीटिंगसाठी इथं आलेली मी, हे अंतर एका दिवसांचं नाही तर 15-16 वर्षांचं आहे. तेव्हापासूनची मेहनत, स्वतःमधले स्किल डेव्हलप, या सगळ्या गोष्टी करून आज इथं उभी आहे. मला बऱ्याचदा कमेंट्स असतात, मेसेज असतात की तुझं एज्युकेशन कशामध्ये झालेलं आहे, आता तू जे काही करते आणि त्याचा आणि एज्युकेशनचा काही संबंध आहे का? तर काडीचाही संबंध नाही. माझं एज्युकेशन BBA मार्केटिंगमध्ये झालेलं आहे. MBA फर्स्ट इयर मी ॲपेड आहे. पण माझा आणि मीडियाचा काडीचाही संबंध नव्हता. पण म्हणतात ना की काही स्वप्न असतात ते पूर्ण करण्यासाठी एज्युकेशनचा त्याचा काही संबंध नसतो. तर स्टेज डेअरिंग असेल, कॉन्फिडन्स असेल, तुमचं बोलण्याचं, मोटिवेशन देण्याचं जे स्टाईल असेल ते तुमचं आतून आलेलं असावं लागतं. ते तुम्ही फेस केलेलं असावं लागतं. तेव्हा कुठे 4 गोष्टी तुम्हाला लोकांना सांगता येतात ज्यातून तुम्ही स्वतः गेलेले असतात. ती एवढंच सांगेल की तुमचं एज्युकेशन काही असो, तुम्ही कुठल्याही फॅमिलीमधून बिलॉंग करत असो, तुमचा स्वतःवरती विश्वास असेल ना तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा.